हरभऱ्याचं कडाण खायला नको नको म्हणतात ते का सगळे, तर अशा पद्धतीने बनवून तर पहा, सगळे बोट चाटून खातील. कारण की मी आज बनवलं होतं, जे कडाण संध्याकाळपर्यंत त्याच्याकडे कोण पाहत नाही, ते आज सकाळच्या न्याहारीलाच संपून गेलं. आज चला तर मग बनवूया मस्तपैकी चमचमीत गावाकडच्या पद्धतीचं कडाण. तर त्याच्यासाठी कढईला चिखल लावून घेतला आणि मग कढईमध्ये 2 चमचे तेल टाकलं. तेल तापल्यानंतर त्याच्यामध्ये बारीक चरचर चिरलेला कांदा टाकला. तो कांदा एकदम पटपट पटापट लाल करून घेतला. तोपर्यंत कोथिंबीर घरामधली संपली होती. मस्तपैकी कोथिंबीर फ्रेश फ्रेश उपटून आणली आणि आज सकाळ सकाळच कढणाचा बेत केला होता. त्याच्यामुळे वातावरण पण एकदम मस्त होतं. पक्ष्यांचा आवाज येत होता. कोथिंबीर ताईंना कढईमध्ये टाकलं आणि कांदा आणि कोथिंबीर या दोघांना पण परतून घेतलं मस्तपैकी. परतल्यानंतर त्याच्यामध्ये जो आपण आदल्या दिवशी भिजवलेला हरभरा आहे तो टाकला. पाणी टाकलं. या सगळ्यांना मस्तपैकी शिजून दिलं. आपलं मिठाचं कढण शिजण्यासाठी त्याच्यामध्ये मीठ टाकलं आणि मग त्याच्यासाठी मसाला तयार केला. भाजलेले शेंगदाणे घेतले, नंतर मिरची 2 चमचे, मीठ, लसूण हे सगळं मस्तपैकी वाटून घेतलं आणि त्याच्यानंतर जे आपले हरभरे होते शिजलेले ते पण थोडे ठेचून घ्यायचे, म्हणजे हरभऱ्याच्या कढणाला मस्त चव लागते हरभऱ्याची. ते ठेचून घेतल्यानंतर मग ते शिजलं होतं कढण आपलं, त्याच्यामध्ये टाकलं आणि मसाला टाकला. सगळ्यांना मस्तपैकी पटपट उकळून दिलं. एवढं भारी लागलं, एवढं भारी वाटत होतं सकाळ सकाळ. अशाच गावाकडच्या चटपटीत रेसिपी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.